प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते। मुद्रा शिवाजी महाराजांना रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अतांग आहे सागराचा मान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचं मान, उगवत्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवात ज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखील उदयास आलं, त्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब। परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीची स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, आणि ज्यांचा इतिहास बघितला की डोळ्यात पाणी आणि अंगावर क्षार आल्याशिवाय राहत नाही, असे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय व संत रामदेव महाराज। हातात खराटा घेऊन आधी पूर्ण गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असे ते संत गाडगे बाबा। शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील। मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले, आणि आपल्या भारताचे संविधान लिहून लोकशाहीला चालना देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या प्रथमतः या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही, आणि असाच आजचा सण आहे। 16व्या शतकात आजच्या स्थितीला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजवू लागले, हे आवाज सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात दुमदुमले। अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला। याच राजाने स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं केलं, आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर मराठ्याचा भगवा झेंडा रोवला। अनेक स्वकीय आणि परकीय सत्तांनी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर तया तया नाचत होत्या, स्त्रियांची अब्रूची अब्रू लुटली जात होती, अनेक बायांचा कुटुंबाचा धनी मारला जात होता। मुघलांच्या कैदेत मराठा सैन्य अन्याय सहन करत कितपत पडलं होतं, हाडाची काळावर रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती, आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता तो नवा झंकार, जगमगता पेटता अंगार, आणि अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली। तो सोन्याचा दिवस उजाडला गेला। फाल्गुन मध्ये तृतीय शके 1551 या शुभ मुहूर्तावर शिवनेरी किल्ल्यावर जिजाईच्या पोटी एक सुंदरचं बाळ जन्माला आलं। त्या बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्या बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। छत्रपती शिवाजी महाराज 36 सत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय, वाणीचे तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा प्रकारच्या सामर्थ्याला हटवण्याचे धाडस नियती सुद्धा करीत नाही। विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा कोजडा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।